नमस्कार, मी राजू शिंदे. आपण पाहत आहात आपले बदलापूर. बदलापूरकरांनो, एक प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून डिजिटल सेवा खरंच सुरू झाल्या आहेत का, की आपण अजूनही जुन्याच रांगा, अर्ज आणि चक्रांमध्ये अडकलेलो आहोत? कल्पना करा, घर बसल्या मोबाईलवरून जन्म दाखला, मृत्यू दाखला, बांधकाम परवाना, मालमत्ता कर भरणा, तक्रार नोंदणी, सगळं काही मिनिटातच. ना नगर परिषदेतल्या लांबच लांब रांगा, ना दलालांचा त्रास, ना वेळेची नासाडी. हे स्वप्न नाही, हे उद्दिष्ट ठेवून कुळगाव बदलापूरने डिजिटल परिवर्तनाचा संकल्प केला होता. माननीय मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट आणि डिजिटल प्रशासनाच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्यात आलं होतं. ठराव क्रमांक 231 दिनांक 14 जानेवारी 2025 तब्बल 50 लाख रुपयांची तरतूद आणि 42 प्रकारच्या ऑनलाईन सेवा सुरू करण्यास मंजुरी. त्यानंतर 28 मार्च 2025 रोजी अधिकृत आदेशही काढण्यात आले. 6 महिन्याच्या आत सर्व सेवा कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. म्हणजेच सप्टेंबर 2025 पर्यंत बदलापूरकरांना डिजिटल सेवांचा प्रत्यक्ष लाभ मिळायला हवा होता. पण आज परिस्थिती काय आहे? 6 महिने तर संपलेच, जवळपास 1 वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र या 42 सेवांपैकी प्रत्यक्षात किती सेवा सुरू झाल्या आहेत याचं स्पष्ट चित्र अजूनही समोर आलेलं नाही. संबंधित डॅशबोर्डवर उपलब्ध माहिती पाहिली तर काम अपेक्षित वेगाने झालं आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतं. हा फक्त तांत्रिक प्रश्न नाही, हा थेट नागरिकांच्या हक्काचा प्रश्न आहे. कारण 50 लाख रुपयांची गुंतवणूक ही काही छोटी रक्कम नाही. हा पैसा म्हणजे नागरिकांनी भरलेला कर. त्या करातूनच प्रशासनाने हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि मिश्र तंत्रज्ञानावर खर्च केला. उद्देश स्पष्ट होता: पारदर्शक, जलद आणि लोकाभिमुख सेवा. पण जर सेवा प्रत्यक्षात सुरूच झाल्या नसतील तर त्या पैशाचं काय? नागरिकांना त्याचा फायदा कधी मिळणार? आज अनेक नागरिक नगर परिषदेत दाखल्यांसाठी तासनतास रांगेत उभे राहतात. कर भरण्यासाठी सुट्टी काढावी लागते. तक्रार नोंदवली तर त्यावर कार्यवाही कधी होईल याची खात्री नसते. अशा वेळी डिजिटल सेवा म्हणजे दिलासा ठरू शकतात. पण त्या सेवा कागदावरच राहिल्या तर बदलापूरचा विकास अर्धवटच राहील. नगर परिषदेत कागदविरहित प्रवेश व्यवस्था, स्मार्ट ॲपच्या माध्यमातून सेवा वितरण, स्वच्छता ॲपवर तक्रार नोंदणी आणि तात्काळ निवारण, अधिकृत ट्विटर म्हणजेच एक्स किंवा व्हॉट्सअप खात्यांद्वारे थेट संवाद, हे सर्व उपक्रम जाहीर झाले. पण नागरिकांच्या अनुभवात त्याचा परिणाम कितपत दिसतो आहे? विशेषतः स्वच्छता ॲपवरील अनेक तक्रारी महिनोन्महिने प्रलंबित असल्याची चर्चा आहे. एखाद्या रस्त्यावर कचरा साचलेला, गटार तुंबलेलं, रस्त्यावरील दिवे बंद, तक्रार नोंदवली तरी प्रतिसाद नसेल तर डिजिटल ॲपचा उपयोग काय? डिजिटल सुविधा म्हणजे फक्त उद्घाटनाची फीत कापणं नव्हे. त्या प्रणालीचा प्रभावी वापर, नियमित देखरेख आणि जबाबदारीची भावना आवश्यक आहे. अन्यथा डिजिटल बोर्ड, डॅशबोर्ड आणि ॲप्स हे केवळ फोटोपुरतेच मर्यादित राहतील. या ठिकाणी एक सकारात्मक बाबही आहे. प्रशासनाने दिशा योग्य घेतली आहे. मुख्य अधिकारी मारुती गायकवाड आणि IT विभाग प्रमुख ठाकूर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर काही तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाची कमतरता किंवा प्रशिक्षणाचा अभाव असेल तर त्यावर खुलेपणानं चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न विचारणे म्हणजे विरोध नव्हे तर विकासाला गती देणं आहे. नव्या पिढीतील नगरसेवक, डिजिटल तंत्रज्ञानाची जाण असलेले प्रतिनिधी यांनी पुढाकार घेणं आता फार गरजेचं आहे. नगर परिषद सभेत लेखी प्रश्न विचारले जावेत. 42 सेवांपैकी किती सेवा सुरू आहेत, किती प्रक्रियेत आहेत आणि किती निधी खर्च झाला, उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल, ही माहिती नागरिकांसमोर पारदर्शकपणे ठेवली गेली तरच विश्वास वाढेल. कारण आजचा नागरिक जागरूक आहे. त्याला मोबाईलवरून बँकिंग करता येतं, रेल्वे तिकीट बुक करता येतं, शॉपिंग करता येतं. मग नगर परिषद सेवांसाठी तो अजूनही जुन्या पद्धतीवर का अवलंबून राहावा? डिजिटल युगात पारदर्शकता ही पर्याय नसून आवश्यकता आहे.
प्रत्येक अर्जाची स्थिती ऑनलाईन दिसलीच पाहिजे. प्रत्येक तक्रारीला वेळेत प्रतिसाद मिळाला पाहिजे. कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित असलीच पाहिजे. जर हे सगळं योग्य प्रकारे अंमलात आलं तर बदलापूर शहराला खऱ्या अर्थाने नवा वेग मिळू शकतो. नागरिकांचा वेळ वाचेल, प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि भ्रष्टाचारालाही आळा बसेल. आज गरज आहे ती एकत्रित प्रयत्नांची. प्रशासनाने खुलेपणाने सद्यस्थिती मांडावी, नगरसेवकांनी जबाबदारीने पाठपुरावा करावा, नागरिकांनीही जागृत राहून प्रश्न विचारावेत, सूचना द्याव्यात आणि डिजिटल सेवांचा वापर करण्यासाठी पुढे यावं. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं स्मार्ट शहराचं स्वप्न अजूनही जिवंत आहे. 50 लाखांची गुंतवणूक योग्य दिशेने वापरली गेली तर बदलापूर डिजिटल नकाशावर ठळकपणे उमटू शकतं. पण त्यासाठी केवळ घोषणा नव्हे तर कृती आवश्यक आहे. चला आपण सर्व मिळून प्रशासनाला सकारात्मक पाठबळ देऊया आणि याच वेळी जबाबदारीची जाणीव करून देऊया. कारण शहर आपलं आहे, पैसा आपला आहे आणि भविष्यातील बदलही आपल्याच हातात आहे. जर तुम्हालाही हा व्हिडिओ माहितीपूर्ण किंवा उपयोगी वाटला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले बदलापूर चॅनल सबस्क्राईब करा. कारण आपणच आपला आवाज आपले बदलापूर सोबत. धन्यवाद.